नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी नगर तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी विरोधी उमेदवारांवर कडाडून टीका करीत वेळघाटातील संस्थेत विनाअडुनिशर प्रवेश मिळत नसल्याचं सांगत आरोग्य सेवा करणारे पार्किंगचेही पैसे सोडत नाहीत अशी टीका केली आहे। नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी नगर तालुक्यात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय। तळपत्या उन्हात आमदार जगताप यांनी गावागावांना भेट दिली। चारा छावणीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली आहे। छावण्यांतील सुविधांची विचारपूस केली। या प्रचार दौऱ्यात बोलताना आमदार जगताप यांनी वेळघाटातील शिक्षण संस्थेत डोनेशन शिवाय सर्वसामान्यांना प्रवेश मिळत नसल्याचं देखील सांगितलंय। त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा देताना पार्किंगचेही पैसे सोडले जात नाही अशा शब्दात डॉक्टर सुजय विखेंवर निशाणा साधलाय। म्हणजे प्रामाणिक भावना दिली राजकारण नाही करायचं। हे शिबिर म्हणजे कुठले राजकीय शिबिर आहे। हे शिबिर म्हणजे काय आपला काय उपचार करता यांनी काय केलं आपल्याला रोगराई वाढवून ठेवली। असा प्रकार झाला म्हणजे हे आपला दक्षिण भाग बदनाम करायला मुख्यमंत्र्यांनी आणि त्यामध्ये स्वतंत्र राजकारण करायचं काम केलं। आज तुम्हाला सांगतो तिथं जा आज दवाखान्यात शिबिर झालं ठीक आहे। आज तुम्ही दवाखान्याचा पेशंट आता आपण कसे घेतो मोटरसायकलवर नेतात पेशंट कसे घेतो आपण 4 चाकी गाडी ही 4 चाकी गाडी गेटच्या आत गेली आणि तुम्ही लावली ना पावती करावं 10 रुपयाची पावती आहे पावती कर म्हणते ते आज जायच्या अगोदर मीटर चालू होतं आपल्याला। पुण्या मुंबईत गेलो टॅक्सीत बसायचं पुण्यात गेलो रिक्षात बसायचं ते किक मारायचं तुम्ही मीटर टाकतो तसं हे पेशंट आज द्यायच्या आत लगेच ते 10 रुपयाचं मीटर चालू। आणि कुठली सेवा म्हणजे आपल्या तुम्हाला कुठल्या दिशाभूल करायची कुठली सेवा नाही। ह्याच्यातून या सगळ्या ह्याच्यातून हेलिकॉप्टरपर्यंत गेले एक नाही 2 हेलिकॉप्टर आणले आणि हेलिकॉप्टर सगळं मतदारसंघात फिरणार म्हणजे अशा प्रकारे खाली जमिनीवर विषयच नाही। म्हणजे अशा सगळी परिस्थिती तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे। मी सांगतो मग नाही हे 4थी पिढीचं हेलिकॉप्टर आला त्याच्यामुळे आपण विचार केला पाहिजे कुठल्या माणसं सापडला पाहिजे। लोकसभा निवडणुकीत आपल्या दक्षिण भागातील स्थानिक उमेदवाराला संधी देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। हा दक्षिणेचा संग्राम आहे। खऱ्या अर्थानं आपला उमेदवार आहे दक्षिणेचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे आपण बारकाईने तो देखील विचार केला गेला पाहिजे। आज हे लोक येतात फक्त आपल्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्याला फिरत असताना पाहायला मिळतील पण नंतर भविष्यामध्ये मागे कधी फिरलेलं नाही आणि भविष्यात देखील तुम्हाला कधी फिरताना दिसणार नाही। पण हा संग्राम तुम्हाला आज आश्वासन देतो हा दक्षिणेचा खरा संग्राम आणि दक्षिणेचाच तुम्हाला सांगतो उमेदवार आज आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे आपण आपल्या हक्काच्या या माणसाला एक चांगल्या पद्धतीने एक संधी द्यावी काम करण्याची। यावेळी दादाभाऊ चितळकर, शरद कोतकर, सुधीर भापकर आदींसह राष्ट्रवादी आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।